आम्ही सर्व संघटना जवळपास सोलापूर 10 संघटना या लढ्यामध्ये सामील आहेत आणि 30 मार्चला आम्ही एक महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यानंतर 6 एप्रिलला आम्ही पालकमंत्री आश्वासन आम्हाला मिळालं होतं. त्या आश्वासनावर पालकमंत्री दिला आपण भव्य एक मोर्चा महामोर्चाच्या या मोर्चामध्ये जवळपास सोलापुरातील 5000पेक्षा जास्त रिक्षाचालक सामील होणार आहे आणि या मोर्चाचं आयोजन आणि निर्णय घेतील. त्याचबरोबर या मोर्चानंतरही साहेब आमच्या मागण्यावर तोडगा काढत नसेल. सोलापुरामध्ये 16,000 LPG वर चालणारे रिक्षा आहेत. 28 एप्रिल पासून अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू झालं. आज 45 दिवस होत आहेत. 10 पंप बंद आहेत. काळा बाजार प्रचंडपणे चालू आहे. जनतेची लूट चालू आहे. कलेक्टरकडेही गेलो, पालकमंत्र्याकडे गेलो, न्यायाची अपेक्षा केली. आम्ही म्हणलं किमान प्रत्येक रिक्षाला 4 लिटर प्रमाणे 40,000 अगोदर द्या, म्हणजे यांचं बसस्थान व्यवस्थित बसेल. परंतु सरकार अजूनही आम्हाला न्याय द्यायला तयार नाही. म्हणून 16 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करू. 5,000 रिक्षा चालक पूनम गेटवर जमतील, मोर्चा काढून कलेक्टरला निर्वाणीचा इशारा देतील. तर हे ऐतिहासिक मिरवणूक संपल्यानंतर आम्ही सोलापूर बंद असं करू. नगरसेवकी बाहेर येणार नाही, आमदारी बाहेर येणार नाही, खासदारी बाहेर येणार नाही, मंत्री बाहेर येणार नाही, कलेक्टरही बाहेर येणार नाही, पोलीस कमिशनरही बाहेर येणार नाही. प्रत्येक चौक रिक्षा लावून आम्ही अडवू. अभूतपूर्व असं सोलापूर बंद आजपर्यंत झालं नाही, तसं करायचं आमचा प्रयत्न आहे. या संदर्भात तुम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. पालकमंत्र्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि ते पूर्ण झालं का? तर जवळजवळ 6 तारखेला पालकमंत्र्याला डाक बंगल्यावर भेटलो. आमचे कृती समितीचे 11 लोक होते. 20 मिनिटं चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये सगळे मुद्दे त्यांना समजावून सांगितलं. त्याने म्हणलं 4 दिवस मला मुदत द्या. मी म्हणलं आजची आज बैठक घ्या, तुम्ही आज रात्रीपर्यंत तिथं आहे. त्याने म्हणलं मला हे सगळं अभ्यास करावं लागेल, वर बोलावं लागेल, म्हणून काही हरकत नाही. म्हणून आम्ही 4 दिवस दिलं. मुकाट्याने 700-800 लोक घरी गेले, परंतु कसली हालचाल दिसत नाही. म्हणून आम्ही आज 16 तारखेचा भव्य मोर्चा घातला.